असेल शेतकऱ्याचा रोष तुम्हाला परवडणारा नाही, कारण आम्ही होळकरांची औलाद आहे. जरांगे भुजबळ साहेबांना तुम्ही शिव्या दिल्या, महाराष्ट्रानं ऐकून घेतलं. तुम्ही धनंजय मुंडे पंकजा मुंडेंना टार्गेट केलं, महाराष्ट्रानं ऐकून घेतलं. आता धनगराच्या नादाला लागू नका आणि त्या फंडात पडू नका. आमचं एसटीचं आंदोलन चालू आहे आणि आमचा ओबीसीशी संबंध नाही. अरे जरा सल्ला घेऊन तरी प्रेस करत जा. धनगर ओबीसी मध्ये येतो, धनगर 3.5% आरक्षण घेतो. फक्त धनगर नाही, हा म्हणतो विजयंतीचा प्रवर्ग वेगळा आहे आणि ओबीसी वेगळा आहे. बंजारा कशात येतो, वंजारी कशात येतो, बेरड रामोशी कशात येतो, धनगर कशात येतो, एनटी मध्येच येतो ना. मग ही सगळी माणसं ओबीसीच्या बाहेर आहे असं म्हणायचं का तुला? त्यामुळं जरांगे निदान सल्ला तरी घेऊन बोलत जा. तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर टाळलं का? शेंडगे आणि पडळकरांना आव्हान देण्यासाठी तुम्हाला उभं केलेलं आहे असा आरोप. अहो जरांगेला खरं काय कळत नाही बरं का. कसं काय ते माझे, त्यांना कसं काय आव्हान माझं होऊ शकतं? ते माझे सहकारी, माझे नेते आहेत. पण जरांगे, तू ज्या राजगादीचा सन्मान करतो म्हणतोस, त्याच वेळी छत्रपती संभाजी महाराज आणि श्रीमंत उदयन महाराजाबद्दल खाजगीत काय काय बोलतो हे मला महाराष्ट्राला सांगायची वेळ लावू नको. तू तुझी गादी निर्माण करायचा प्रयत्न करू नको. तू फुले शाहू आंबेडकरांना तर मानतच नाहीस, पण आता गावागावात प्रत्येक बॅनरवर तुझे फोटो लागतेत. उद्या तू छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मानायचं बंद करशील. आणि असला शिव्या देणारा, जातींचा द्वेष बाळगणारा, परत जातीच्या ओबीसीच्या नेतृत्वावर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारा, त्यामुळं तू जरा सांभाळून वाग, सांभाळून बोल. अशी तुझी गादी निर्माण होत नसती. त्यासाठी खूप मोठा त्याग लागतो, सर्वसामान्य माणसांची भाषा लागते. कुणाला शिव्या देऊन वगैरे असं काही नेता होता येत नाही. कालचा जो राडा झाला तो ओबीसीने केला नसून तो भुजबळच्या नाटक कंपनीने केला असा आरोप केला. तुझी कुठली तमाशा कंपनी आहे का? आम्ही भुजबळांची नाटक कंपनी असेल तर तू 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 एकनाथ शिंदेचा तमाशा आहे का? तमाशामध्ये बतावणी असती, त्यानंतर तमाशामध्ये करमणूक असते, त्यानंतर तमाशामध्ये वगनाट्य असतं. पण तुझ्या तर तमाशात नुसती बतावणीच आहे, नुसती नौटंकीच आहे, नुसतं सोंगाड्याचं काम करतो तू. मनोरुग्ण आहे तू. कारण तुला थोडी जर या महाराष्ट्रामधल्या इतर जातीबद्दल थोडी आम्ही भाऊभाऊ म्हणतो तू, आणि त्यांचंच आरक्षण पाहिजे म्हणतो तू. कसं काय भाऊभाऊ आहे बरं, सांग बरं. काल मराठा समाजाच्या मुलाला मारलंय, 2-3 मुलाला. आता सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार असं म्हणा. तीच मुलं दारू पिऊन आलेली होती. त्यांचा व्हिडिओ बघा, आमच्याकडे आहे. तोच माणूस म्हणतो की आम्ही दारू पिऊन आलोय. एखाद दुसरी चापट मारली असेल, तेवढं सहन करायचं ना. अरे तू तर आमची घरं जाळलेत. काय काय केलंय तुम्ही? नाभिक समाजाच्या घरावर हल्ले करणारे तुम्ही. एक चापट सहन करा ना तेवढी. तुम्ही ओबीसीसाठी लढत नसून ओबीसी मराठात भांडण लावता. तू काय करतोय? बीडचं जी काय जाळपोळ झाली त्याला किती महिने झाले? मग आम्ही फक्त ओबीसीचा आवाज बनलो, आवाज उठवायचा प्रयत्न केला तर आम्ही भांडणं लावली. आणि तू काय आरती घेऊन ओवाळणी करतोय का? तुम्ही मला एक सांगा, रस्ता अडवल्यावरून हा माणूस प्रशासनाला चॅलेंज करतो की रस्ता यांच्या बापाचा आहे का म्हणतो. बीडमध्ये ज्यावेळी तू शांतता रॅली घेऊन गेला हा माणूस, शांतता, आणि तिथं शाळा बंद ठेवायला लावल्या. लातूर, पुणे, शाळा बंद कुठल्या कायद्याने ठेवता येते? आणि शाळेतल्या मुलांचा आणि तुझ्या शांतता रॅलीची कुठं कॉन्ट्रावर्सी होती? त्यामुळे जरांगे, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट हे बंद कर आता. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689 3225 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.